नमस्कार. मी आरती दातार. अध्यात्म म्हणजे अंतरंगीचं सौंदर्य जाणणं भाग 1. समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक म्हणजे मराठी मनाच्या मर्मबंधातली ठेव आहे. ते श्लोक म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनाची सोबत आहे. आनंदी तृप्त जीवनाचा तो गुरुमंत्र आहे. शाश्वत मूल्यांचा तो ठेवा आहे. सामान्य व्यवहारातील माणसाला आपल्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात असं वाटतं. तसं होत नाही म्हणून त्याला अत्यंतिक संताप येतो. संतापामुळे त्याचं मन सैरभैर होतं. आपल्या मनाला पावलोपावली लहान मोठ्या संघर्षाला सामोरं जावं लागतं. संघर्षामुळे मनाची शांतता ढळते. सततच्या संघर्षापेक्षा शांतीने, संयमाने, विवेकाने, सारासार विचाराने अनेक गोष्टी स्वीकारण्याची सवय आपण आपल्या मनाला लावायला पाहिजे. सतत मनाला टोकरण्यापेक्षा आणि झोडपण्यापेक्षा समर्थ रामदास स्वामींनी मनाला अंतर्मुख केलं. त्याला सज्जना म्हणजे सदाचारी, संस्कारक्षम म्हणून त्याला जिंकलं. मनाने काय करावं आणि काय करू नये या गोष्टी त्यांनी असंख्य उदाहरणांच्या साहाय्याने सहज सुंदर अशा मार्मिक पद्धतीने आपल्याला सांगितल्या. समाज मनाला भक्ती मार्गाला लावणं हाच यामागचा समर्थांचा उद्देश होता. जनास काय सांगणे, सांगावे ते आपणाला या तत्वावर समर्थांनी हे श्लोक लिहिले असले तरी त्यातून विश्व मनाने बोध घ्यावा एवढं प्रचंड सामर्थ्य या श्लोकांचं आहे. आपल्या मनाची तार छेडण्याचं सामर्थ्य या श्लोकात आहे. समर्थांचे मनाचे श्लोक ही दैनंदिन जीवनातली गुरुगीता आहे. या श्लोकात प्रत्यक्ष समर्थांचं दर्शन घडल्याचा आनंद आपल्याला मिळतो. आपलं मन ही एक अखंड वस्तू आहे. मन विश्वव्यापी आहे. असंख्य अलौकिक शक्ती माणसाच्या मनात आहेत. माणसाचा विकास म्हणजे त्याचं मन, बुद्धी, विचार आणि विवेक या सर्वांचा एकत्रित विकास आहे. केवळ बाह्यांगाच्या विकासात माणसाचं कल्याण कधी होत नाही. माणसाचं व्यक्तिमत्व घडवणं हाच शिक्षणाचा खरा हेतू असणं आवश्यक आहे. केवळ बौद्धिक विकासामुळे माणसाचं जीवनमान कधीही सुधारत नाही. आत्मिक विकासामुळे माणुसकीची श्रीमंती टिकून राहते. माणसाच्या मनाची संस्कारक्षम कवाडं सताड उघडण्यासाठी समर्थांच्या मनाच्या श्लोकांची सोबत हवी. विश्वमनाचं आरोग्य राखण्यासाठी ती क्षमता या श्लोकांमध्ये नक्की आहे. समाज केवळ पांडित्याने कधीही मोठा होत नाही. त्याला माणुसकीचा आधार लागतो. प्रेम ही जगण्याची खरी शक्ती आहे. प्रेमाची शक्ती आटून गेली तर जगणं लटपटीत होऊन जाईल. त्यामुळे प्रत्येकाने आपली आंतरिक प्रेमशक्ती ओळखून जगायला शिकायला पाहिजे. मूल्यांची पायमल्ली झाली की माणुसकी संपून जाते. प्रत्येक काळात यशस्वी, आनंदी, तृप्त जीवनासाठी अंतरंगीच्या शाश्वत मूल्यांची जोपासना करता यायला पाहिजे. अंतर्बाह्य शुद्धता आणि ईश्वर शरणता हे संस्कार प्रत्येक काळी महत्त्वाचे आहेत. आजच्या विज्ञान युगात बुद्धिवादामुळे सगळी मूल्य बदलून गेलीत. मूल्यांअभावी जीवन अस्थिर झाले. देवांसी सांडूनी देवळ पूजिती या वृत्तीमुळे माणसांना देव भेटेनासा झाला आहे. जन्मदात्यांचं ऋण मान्य करण्यात जीवनाची सार्थकता आहे. या संस्कारांचा विसर पडल्यामुळे वृद्धाश्रमांची संख्या वाढते. शेजार धर्म हरवून बसलाय. मी, माझं ही आत्मकेंद्री वृत्ती वाढत चालली आहे. घराचं घर पण नाहीसं झालं आहे. प्रत्येकाला सोयरा हवा आहेत पण तो शोधूनही सापडत नाही आहे. एकटेपणा माणसाला उद्ध्वस्त करतो आहे. पैसा हे जीवनाचं केंद्र बनलं आहे. अहंकार हरळीसारखा फोफावतो आहे. स्वार्थ, हव्यास शिगेला पोचला आहे. माणुसकी रक्तबंबाळ झाली आहे. माणूस स्वतःच्यातले देवत्व आणि चांगलपणा पार विसरून गेला आहे. जन्मास येऊनी अध्यात्म शिकावे हा रामदासी बाणा आचरणात आणण्याची खरंच गरज आहे. त्यासाठी दैनंदिन जीवनाचा मार्गदर्शक दीपस्तंभ असलेल्या मनाच्या श्लोकांची समर्थ सोबत आपण ओळखायला पाहिजे.
या श्लोकांच्या प्रकाशात जीवनाची वाट सोपी होऊन जाते. या श्लोकांना मंत्राचं सामर्थ्य प्राप्त झालं. मनाचे श्लोक हे मनाचं उपनिषद आहे. आपलं मन हाच आपला खरं तर गुरु आहे. त्यामुळे आपणच आपल्या मनाला लडिवाळपणे उपदेश करायला पाहिजे. अशांत मन ही वर्तमान युगाची खरी समस्या आहे. अशांत अस्वस्थ मनात असंख्य प्रश्नांचा गदारोळ नित्य चालू असतो. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं समर्थांच्या मनोबोधात आपल्याला मिळतात. वर्तमानाशी नातं जोडून भविष्याचा वेध घेण्याची क्षमता समर्थ विचारात आहे. म्हणून मनाचे श्लोक नित्य नूतन आहेत. मनाच्या श्लोकाचं निरूपण ऐकून सामान्य माणसाचं तुमचं आमचं मन अंतर्मुख होतं. स्वदोष दिग्दर्शनाची सवय लागते. आपल्यातलं हीनत्व गळून पडण्यासाठी आपण प्रयत्नशील राहावं हे समजतं. आपलाच आपल्याशी संवाद सुरू होतो. आपण आपली कठोरपणे परीक्षा घेतो. स्वदोष दिग्दर्शनाचं धाडस अंगी येतं. मनाची मान्य करण्याची वृत्ती वाढते. आपल्या प्रगतीच्या आड आपणच येतो याचा शोध लागतो. अधोगतीची कारणं बाहेर नसून ती मनातच असतात हेही समजतं. आपली योग्यता, आपली पात्रता वाढविण्यासाठी आपण गुणांची, सदाचाराची शिडी चढायला हवी हा विवेक जागा होतो. आपल्या मनाला रुचेल, पटेल, आचरणात आणता येईल अशा लडिवाळपणे, अत्यंत मायेने पण प्रसंगी परखडपणे समर्थ आपल्याशी सुसंवाद साधतात. आपल्याला विचार करायला लावणारे, मनाची शक्ती वाढवणारे, ओठावर रेंगाळणारे, मनाला साथ घालणारे, एकाग्र मनाने वाचता वाचता पाठ होणारे हे समर्थांचे मनाचे श्लोक आपल्या प्रत्येकाचं मनोधैर्य वाढवणारे आहेत. मनी धरावे ते होते, विघ्न अवघ्याची नासोनी जाते. ही श्रद्धा बळकट करणारे हे श्लोक म्हणजे विश्वमनाचं अमर लेणं आहे. आपल्यातल्या प्रत्येकाला मृत्यूपर्यंत आनंद आणि शांती हवी असते. आनंद आणि शांती या दोन गोष्टींसाठी आपण नित्य प्रयत्नशील असतो. आनंद आणि शांती तात्पुरती मिळवून आपल्या मनाचं कधी समाधान होत नाही. आपल्याला कायमस्वरूपी आनंद आणि शांती हवी असते. बरेचदा मनाला काही वस्तूंपासून, घटनांपासून आनंद मिळतो, पण हा आनंद फार काळ टिकत नाही. उलट वस्तू नष्ट झाली की मिळालेल्या आनंदापेक्षा आता वस्तू नाही याचा त्रासच जास्त होतो. आनंद, शांती हा जपण्याचा मार्ग खरं तर आपण शिकायला पाहिजे. या खेळात आपलं मन थकून जातं, सुकून जातं. आयुष्याच्या अखेरीस आपल्याला निरंतर साथ देणारं दुःख आणि अशांती हे दोन शत्रू सावलीसारखे आपल्याबरोबर नित्य वास करत असतात. मृत्यूसमयी चिंताग्रस्त मन, रोगग्रस्त आणि दुर्बल शरीर घेऊन आपल्याला मरावं लागतं. असा मृत्यू कधीच सुंदर नसतो. माणसाचं मन दुःख व अशांती या रोगांचं मूळ आहे. मनाच्या पायावर दुःख आणि अशांतीची इमारत उभी आहे. या मनात सतत काहीतरी विचार चालू असतात. या विचारी शंकेखोर मनाचा लय होणं आवश्यक आहे. आपल्या मनातले विचार आपणच प्रयत्नांनी थांबवायला हवेत. लय होणं म्हणजे मन मुरणं. तुका म्हणे मन मुरे तेथे विठ्ठल उरे. मनाचा लय झाला की निराशा आपल्या जवळही फिरकत नाही. मनाची सृजन शक्ती जागी होते. ही शक्ती म्हणजे चैतन्य. या चैतन्यापासून आपलं मन तयार होतं. आपण शरीराची काळजी घेतो, देहाला नको इतके जपतो, देहभाव वाढवतो. देह म्हणजे मी ही आपली श्रद्धा फार घातक आहे. आपण आपल्या मनाची कधी काळजी घेत नाही. देह स्थूल आहे आणि मन सूक्ष्म आहे. देहापेक्षा मन महत्त्वाचं आहे. आनंदी, तृप्त जीवनासाठी मन शांत, स्थिर, प्रसन्न, उत्साही नक्की हवं. आपल्या निरोगी जीवनाचा विचार आपण कधी करतच नाही. शरीराचे रोग बरे होण्यासाठी आतून चैतन्याची जागृती आणि बाहेरून औषध या दोन गोष्टींची गरज आहे. मनाचे रोग बरे होण्यासाठी अंतरंगातील गोष्टींची गरज आहे. हे अंतरंगातील गोष्टी म्हणजे देवावरची दृढ श्रद्धा आणि बाहेरून त्याचं नित्य स्मरण यासारखा खरं तर दुसरा रामबाण उपाय नाही.
आपलं मन संसारात गुरफटलं की त्या मनाला आपल्या अंतरंगातील देवत्वाचा आणि चैतन्याचा विसर पडून जातो. आपण संसाराला सन्मुख होतो आणि देवत्वाकडे पाठ फिरवतो. त्यामुळे मोह, अहंकार, वासना या शत्रूंना आपण जवळ करतो. भगवंताच्या स्मरणाशिवाय जीवनात राम नाही आहे. नामाच्या माध्यमातून भगवंताशी अखंड अनुसंधान राखता यायला पाहिजे. अनुसंधान नसल्यामुळे आपण मोह आणि माया यात अडकतो, फसतो आणि चांगुलपणाला पारखे होतो. जगद्गुरू तुकाराम महाराज आपल्या कीर्तनात समाज मनाला अनुसरून खूप गोष्टी सांगायचे. आपण विषय वासनेत कसे अडकतो हे पटवून देण्यासाठी तुकोबाराय आवी चालली पंढरपुरी ही कथा रंगवून सांगायचे, ज्यात आपल्याला कमी जास्त प्रमाणात आपलंच प्रतिबिंब दिसतं. आयुष्याच्या संध्याकाळी विरक्तीच्या वाटेने जाता यायलाच पाहिजे. आपल्या पुढच्या पिढीच्या हातात संसार सोपवून शांत विरक्त जीवन आपल्याला जगता यायला पाहिजे. कदाचित ही विरक्ती आपल्याला विचारांच्या पातळीवर पडते, पण ती कृतीत मात्र येत नाही. कळतं पण वळत नाही अशी आपली अवस्था असते. सूचनांचा भडीमार करूनही आपलं खरं समाधान होत नाही. मनातली संसाराची आस आयुष्याच्या संध्याकाळी संपत नाही. याची परिणती म्हणजे घरातील 2 पिढ्यांचा संघर्ष. पंढरपुरी जायला निघालेल्या सासूचं सगळं लक्ष घरातच आहे. याचं वर्णन तुकोबा कसं करतात बघा. परिसेगे सुने बाई नको वेचू दूध दही, आवी चालली पंढरपुरी वेशीपासूनी घरा आली, ऐक गोष्टी सादर बाळे करी जतन फुटके पाळे, माझे हातीचा कलबडू मज वाचुनी नको फोडू, वडवटक शिरीचे लिंपन नको फोडू मज वाचून, उखळ मुसळ जाते माझे मन गुंतले तेथे, भिक्षुक आल्या घरा सांग गेली पंढरपुरा, भक्षी परिमित आहार नको फारशी वरी सारू, सून म्हणे बहुत निके तुम्ही यात्रेसी जावे सुखे, सासूबाई स्वहित सोडा सर्व मागील आशा सोडा, सून मुखीचे वचन कानी ऐकोनी सासू विवंची, सटवीचे चाळे खोटे म्या जावेसे इला वाटे, आता कासया यात्रे जाऊ काय जाऊनी तेथे पाहू, मुले लेकरे घरदार माझे येथेची पंढरपुर, तुका म्हणे ऐसे जन गोवियले माये करून. मोहापायी आवी पंढरपूरला न जाता घरीच थांबते. घरातील वस्तूंच्या मालकी हक्काचा मोह तिला सुटत नाही. त्यामुळे सुनेला सत्ता द्यायला मन तयार होत नाही.